उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये सामना, तर ऐन मतदानाच्या आधी बीआरएस आणि बीजेडीकडून मतदानामध्ये सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका जाहीर। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेने सामोरे गेलो, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगेंचा सरकार अल्टिमेटम। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1-2 दिवसांमध्ये हायकोर्टात जाणार, जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती, ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। सरसकटला आमचा कायम विरोध, सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढू, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, एकत्र लढाईबाबत भुजबळांशी लवकरच चर्चा करणार। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा ओबीसीत हा त्यांच्यावर अन्याय आहे ना, पण आमच्याच सरकारचा निर्णय, त्यामुळे अन्याय झाला असं म्हणू शकत नाही, मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं त्यांना नक्की काय म्हणायचंय असा सवाल उपस्थित। चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईचा भाजीपाला दूध बंद करू, जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक, भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी, गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा, संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार। भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा, आतल्या सगळ्या गोष्टी मलाच माहीत, मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। जीएसटी सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींची एनडीएच्या खासदारांवर महत्वाची जबाबदारी, नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा आयोजित करावा, व्यापारी आणि दुकानदारांसह 20-30 मेळावे घ्या, मोदींच्या खासदारांना सूचना।